SN1 रिएक्शन कंप्लीट झाला काल. हे बघा SN1 रिएक्शन आपलं काल कंप्लीट झालं. तुम्हाला काल रिएक्शन बी सांगितलं. आपण काय घेतले टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घेतले आणि त्याला वॉटर सोबत हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल फॉर्म झालं. हे रिएक्शन होतं आपलं है ना, CH3OH प्लस Br मायनस. आणि ह्याचं मेकॅनिझम बघितले आपण. याचं मेकॅनिझम बघितले आपण. मेकॅनिझम बघितले होते. मेकॅनिझम तर हे 2 स्टेप मध्ये प्रोसेस झाला होता. 2 स्टेप प्रोसेस होता हे. 2 स्टेप प्रोसेस. लवकर सांगा स्टेप 1 मध्ये काय फॉर्म झाला होता. लवकर टाइम नाही. स्टेप 1 मध्ये काय फॉर्म झाला होता. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. म्हणजे हे बघा शॉर्टकट मध्ये लिहायलो. हे बघा हे 4 कार्बन टेट्राहायड्रल नाहीये. कार्बनच्या सराउंडिंग 4 बॉन्ड आहेत तर टेट्राहायड्रल अरेंजमेंट असते. तर हे फर्स्ट स्टेप मध्ये काय झालं म्हणतात. फर्स्ट स्टेप इज स्लो स्टेप बी आहे. स्लो स्टेप आहे आणि ह्याला आपण RDS म्हणले. ते RDS काय ते सांगतो आता. फर्स्ट CBr बॉन्ड ब्रेक झालं. CBr बॉन्ड म्हणजे इथून ब्रोमीन निघून गेल्यानंतर ह्या कार्बनवर 3च ग्रुप राहिले. मग 3 ग्रुप काय होतात 120 डिग्रीनं काय होतात सेपरेट होऊन जातात. 120 डिग्री आणि याच्यावर कार्बनवर प्लस Br मायनस निघून गेलं. मग स्टेप 2 मध्ये काय झालं आपलं. स्टेप 2 मध्ये काय झालं. जे पहिल्या स्टेप मध्ये जे कार्बोकॅटायन फॉर्म झालं ना, पहिल्या स्टेप मध्ये जे कार्बोकॅटायन फॉर्म झालं ते कार्बोकॅटायनचं तुम्हाला मी शेप बी सांगितलं होतं, स्ट्रक्चर सांगितलं होतं, प्लेनार म्हणलो होतो, ट्रायगोनल प्लेनार, हायब्रिडायझेशन सांगितलं होतं sp2 आणि बॉन्ड अँगल पण सांगितलं होतं 120 डिग्री. ओके. तर हे जे प्लेनार स्ट्रक्चर आहे हे प्लेन एका प्लेन मध्ये आहेत. तिन्ही बी ग्रुप सेंट्रल ऍटम एका प्लेन मध्ये आहेत. तर मग ह्याच्यावर कोण अटॅक झाला सेकंड स्टेप मध्ये न्यूक्लिओफाइल फ्रंट साइड कून बी अटॅक होऊ शकते आणि बॅक साइड कून बी अटॅक होऊ शकते. तर आपल्याला असे 2 प्रोडक्ट फॉर्म झाले होते. हे बघा या ज्या साइडनं Br निघून गेलं त्या साइडनं OH आलं आणि ज्या साइडनं Br निघलं त्याच्या अपोजिट साइडनं OH आलं. हे बघा तर ह्याला रिटेन्शन म्हणले. म्हणजे इकडं Br राईट साइडला आहे, इथं पण OH राईट साइडलाच आहे. तर म्हणून आपण काय म्हणायचं याला रिटेन्शन म्हणायचं. आणि हे बघा इकडं रिएक्टंट मध्ये आपलं ब्रोमीन राईट साइडला आहे आणि प्रोडक्ट मध्ये हे लेफ्ट साइडला आहे. तर ह्याला काय म्हणायचं इन्व्हर्शन म्हणायचं. हे सर्व तुम्हाला काल झालेलं होतं. तर आज काय स्टडी करायचे फटाफट नोट करा लवकर. सायलेंट फीचर्स of SN1 reaction. Silent features of SN1 reaction, right? Silent features of SN1 reaction. Right. So आता काय तुम्हाला मेकॅनिझम मध्ये काय दिसलं ते सर्व पॉइंट्सला इथं नोट करा. एटलीस्ट 7-8 पॉइंट्स तर नोट व्हा तुमचे. बघा फर्स्ट पॉइंट इट इज अ लिहित जा रफली का महिना लिहित जा. प्रॅक्टिस होते बरं सांगायलो. इट इज अ 2 स्टेप प्रोसेस or 2 स्टेप रिएक्शन म्हणा. 2 स्टेप रिएक्शन. इट इज अ 2 स्टेप रिएक्शन. 2 स्टेप मध्ये रिएक्शन संपायला. नेक्स्ट सेकंड काय म्हणलं तर इट इज अ युनिमॉलिक्युलर आहे ना. इट इज अ first order reaction. It is a first order reaction. ओके. तिसरा पॉइंट छोटे आहेत समजून घ्या. तुम्हाला हे पॉइंट सर्व दिसायले बघा. तुम्हाला एक बार मी सायलेंट फीचर लिहून देतो नंतर एक फीचरला एक्सप्लेन करतो. इट इज अ 2 स्टेप रिएक्शन. इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके. नेक्स्ट rate of reaction
depends only on one molecule, that is alkyl halide कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्किल हॅलाइड Rx लिहायचं. आपण रिएक्शन मध्ये कोणता अल्किल हॅलाइड घेतले होते? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. तर तेच ओनली एकच मॉलिक्यूल वर रेट ऑफ रिएक्शन डिपेंड आहे, ते पण सांगतो. चौथं नेक्स्ट रिएक्टिविटी ऑर्डर ऑफ अल्किल हॅलाइड, reactivity order of alkyl halide towards SN1 reaction. म्हणजे कोणते अल्किल हॅलाइड SN1 रिएक्शन फास्ट देतात? तर मग ऑर्डर आहे tertiary alkyl halides are more reactive than secondary alkyl halide and secondary more reactive than primary alkyl halide and primary more reactive than methyl halide. मिथाइल हॅलाइड. फोर्थ झालं. फिफ्थ पॉइंट, हे 4 पॉइंट तुम्हाला दिसतात, ते मेकॅनिझम मध्ये एक्सप्लेन केल्यावर समजून जाते. अजून बघा फिफ्थ पॉइंट काय लिहिता? न्यूक्लिओफाइल. कोणत्या टाइपचा न्यूक्लिओफाइल फेवरेबल आहे? 5व 6व इम्पॉर्टंट आहे बरं. वीक न्यूक्लिओफाइल काय फेवरेबल फॉर दिस रिएक्शन. SN1 साठी लागणारा न्यूक्लिओफाइल कसं राहावं? वीक. नेक्स्ट सिक्स्थ पॉइंट त्याच्यामध्ये आपण वॉटर यूज करायले ना, वॉटर सोबत हायड्रोलायसिस करायले, म्हणजे पोलर प्रोटिक सॉल्वेंट फेवरेबल. पोलर प्रोटिक सॉल्वेंट फेवरेबल. प्लीज नोट डाउन करा. 6 पॉइंट क्लियर आहेत का? SN1 रिएक्शन चे सायलेंट फीचर्स. It is a two-step reaction. It is a first-order reaction. The rate of reaction depends only on one molecule, that is alkyl halide. Reactivity order of alkyl halide towards SN1 reaction का? Tertiary is more reactive than secondary. Secondary is more reactive than primary. Primary is more reactive than methyl halide. Right? Next, continue. Fifth वाला, weak nucleophile favorable for this reaction. Next, 6th point. पोलार प्रोटिक सॉल्वेंट फेवरेबल. SN1 रिएक्शन साठी कोणतं सॉल्वेंट यूज करायचं? तुम्ही पोलार प्रोटिक सॉल्वेंट यूज करायचं. राइट. 6 झाले का? ओके, 6 झाले ना? पेज पलटू का? नेक्स्ट 7 लिया. रीअरेंजमेंट पॉसिबल. नेक्स्ट 8 intermediate carbocation is formed in this reaction. ऑटोमेटिक बंद कैसे ज्यादा? ओके. इंटरमीडिएट कार्बोकेटायन. ओके चालू है ना? Rearrangement possible. Intermediate carbocation is formed in this reaction. Intermediate carbocation formed in this reaction. Okay. Next. 9. Rearrangement झालं, intermediate carbocation form झालं. Next important point.
racemic mixture is obtained as a product. ते बी इथं ब्रॅकेट मध्ये लिहायचं. इफ substrate is optically active तरच. ओके स्टुडंट्स, 9 पॉइंट्स क्लिअर आहेत का तुमचे? 9 पॉइंट्स लिहून घेतले का? 9 पॉइंट्स तुमच्यापाशी राहावं सर्व. लवकर लवकर लिहा, जल्दी जल्दी. एक एक पॉइंटला एक्सप्लेन करतो आता. ओके झालं? झालं सर. ओके ओके राईट. आता बघा 9 पॉइंट्स विचारतो, त्याच्यात काय डाऊट असेल तर मला विचारा तुम्ही. सर हे रिअरेंजमेंट प्रत्येक पॉइंटला एक्सप्लेन करून सांगतो. आता हे सर्व पॉइंट्स SN1 मध्ये प्रेझेंट आहेत. तर बघा याच्यासाठी जस्ट लागणार आहे तुम्हाला. फर्स्ट पॉइंट काय होता आपलं? इट इज अ 2 स्टेप प्रोसेस. तर ते सर्वांना माहित आहे. मेकॅनिझम बघून घ्या, तुमच्यापाशी मेकॅनिझम लिहून आहे. 2 स्टेप मध्ये प्रोसेस व्हायला की नाही? ओके 2 स्टेप. पहिला स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन आणि दुसरा स्टेप अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. ओके पहिला पॉइंट काही बी डाऊट नाही. सेकंड स्टेप मी काय म्हणलो? सेकंड फीचर काय म्हणलो? इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणले. राईट. ह्याला एक्सप्लेन करायला बघा. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन तर चांगलं आहे का? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणले तर तुम्ही रिएक्शन मध्ये काय घेतले? आपलं रिएक्टंट साइड काय काय आहे? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घेतले आहे की नाही? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि बाकीचे काय घेतले? हे सर्व काय घेतले? वाटर H2O ऑक्सिजन वर असं लोन पेर राहतात. ओके तर बघा आता हे दोघाला घेतले म्हणजे आपल्याला आपले रिएक्टंट कोण कोण आहेत? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड एक आहे आणि वाटर एक आहे. त्या दोघांमध्ये रिएक्शन होऊनच आपलं प्रोडक्ट फॉर्म व्हायला ना. तर म्हणजे आपल्याला असं बघलं तर आपल्याला किती मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झाल्यासारखं दिसायला? 2 मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झाल्यासारखं दिसायला. समजा की हे आपलं SN1 रिएक्शन एक समजा की 8 आवर्स मध्ये कंप्लीट झाला असं समजावं. एक एक्सपेक्टेड टाइम द्यायला मी तुम्हाला की SN1 रिएक्शन 8 आवर्स मध्ये कंप्लीट झालं. तर हे जे आहे ना हे टाइम आहे रिएक्शनचा टाइम म्हणजे इनिशियल टू फायनल म्हणजे रिएक्टंट टू प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायला टोटल किती आवर्स लागले? 8 आवर्स लागले. तर ते 8 आवर्स जे लागले ना ते की म्हणजे हे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड ने डिसाइड केलं 8 आवर्स की मग वाटर ने डिसाइड केलं. आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मला सांगा याच्यामध्ये मला क्लिअर पाहिजे. एक क्लासरूम आहे. इट इज अ क्लासरूम. 50 स्टुडंट्स आहेत. क्लासरूम मध्ये 50 स्टुडंट्स आहेत. टीचर एक कन्सेप्ट शिकवलं. कन्सेप्ट कोणतं तरी एक टॉपिक. जसं की आपण SN1 स्टडी करायला SN1च घेऊ. चला मीच टीचर आहोत, तुम्ही स्टुडंट आहोत असं समजा. आता SN1 रिएक्शन मी तुम्हाला शिकवलो. 50 स्टुडंटला SN1 रिएक्शन 1 आवर मध्ये शिकवून टाकलो मी. 1 आवर मध्ये कंप्लीट झालं. रिएक्शन मेकॅनिझम त्याचे सायलेंट फीचर सर्व झालं. आफ्टर 1 आवर क्लास कंप्लीट झाल्यानंतर मग मी विचारलो की सर्वांना समजलं का? काही जण हो म्हणले, काही जण म्हणून असं शांत राहिले, काही जण तर काही बोलले बी नाही. मग अजून एक बार विचारलो, सर तुम्हाला समजलं का म्हणून.
तर एक स्टुडंट, ओनली वन स्टुडंट, एक्स म्हणायचं एक स्टुडंट, आता त्यानं काय सांगितलं, सर मला रिपीट सांगा म्हणे, मला समजलं नाही म्हणे. मग रिपीट सांगितलं, ते रिपीट सांगायला मला किती वेळ लागला, 30 मिनिट्स लागले. किती वेळ? 30 मिनिट्स. एक्स म्हणायचं स्टुडंट, एक्स म्हणायचं एक स्टुडंटनं मला उठून असं सांगितलं की सर परत रिपीट सांगा. तर ठीक आहे बेटा मी सांगतो म्हणलं, तर 30 मिनिट्स मध्ये मी त्याला कम्प्लीट करून टाकलो अजून. मग आता फर्स्ट ऑलरेडी 1 आवर मध्ये एक्सप्लेन केलं, नंतर मी अजून 30 मिनिट्स मध्ये एक्सप्लेन केलं. मग 30 मिनिट्स मध्ये एक्सप्लेन केल्यानंतर मग अजून विचारलो त्याला, अरे समजलं का म्हणलं. तर त्याच एक्स म्हणायच्या स्टुडंटनं काय केलं, सर मधला एक स्टेप नाही समजलं, त्याला थोडंसं एक्सप्लेन करा म्हणे. ठीक आहे, त्याला एक्सप्लेन करायला मला 15 मिनिट्स लागले अजून. मग 15 मिनिट झाल्यानंतर मग त्याला विचारलो मी की सर समजलं का रे बाबा म्हणलं. तर हो सर क्लिअर समजलं म्हणे. तर टोटल मला किती वेळ लागला आता, पहिल्याचं 1 तास आणि नंतर 30 मिनिट्स, नंतर 15 मिनिट्स, म्हणजे टोटल किती आवर्स लागले मला, 1 आवर 45 मिनिट्स लागले, आहे की नाही. मला 1 आवर 45 मिनिट्स लागले त्या स्टुडंटला कम्प्लीट, स्टुडंटलाच म्हणून नाही, त्या 50 स्टुडंटला. आता त्याच्यामध्ये काही स्टुडंटला 1 आवर मध्ये समजून गेलं, काही स्टुडंटला 1 आवर 30 मिनिट्स मध्ये समजलं, काही स्टुडंटला 1 आवर 45. म्हणजे आता माझं टोटल माझं रिॲक्शन, माझं क्लासचा टाइम किती होतं, 1 आवरच होतं ना. 1 आवर मध्ये मी सांगून जाऊ, बट मला 45 मिनिट्स एक्स्ट्रा लागले. ते एक्स्ट्रा काय मला 50 स्टुडंट मुळे लागले का? ते एक्स्ट्रा मला 45 मिनिट्स लागले ना, ते सर्व 50 स्टुडंट सर्व 50 स्टुडंट्स मुळे लागले का? नाही, ओनली 1 स्टुडंट मुळे लागलं मला. एक्स म्हणायच्या स्टुडंट मुळे मला 45 मिनिट्स एक्स्ट्रा लागले. तर माझं जे रिॲक्शन टाइम पिरियड आहे, म्हणजे माझा क्लासचा टाइम ओनली एक जणांना डिसाइड केलं. कुणा? एक्स, एक्स म्हणायच्या स्टुडंटनं डिसाइड केलं. टोटल 50 स्टुडंट आहेत क्लासरूम मध्ये. त्या 50 स्टुडंट मुळे मला 1 आवर 45 मिनिट्स नाही लागले, ओनली एक स्टुडंट मुळे लागलं. ते 1 आवर तर कॉमन आहे, सर्वांसाठी कॉमन टाइम होतं, पण एक्स्ट्रा जे 45 मिनिट्स लागले ते ओनली एक स्टुडंट मुळे लागलं. तर मग माझं एक्स्ट्रा टाइम जे आहे, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन, म्हणजे क्लासचा टाइम, रेट ऑफ रिॲक्शनला आपण क्लासचा टाइम समजूता, तर ते मला ओनली 1 स्टुडंटनं डिसाइड केलं. तसंच इथं बघा, अल्काइल हे रिॲक्शन मध्ये, SN1 रिॲक्शन मध्ये टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि वॉटर दोघं जण आहेत. पण जे 8 आवर्स कंप्लीट लागले ना आपल्याला, ते 8 आवर्स काय हे दोघांमुळे लागले का? नाही, ओनली 1 मॉलिक्यूल. तुम्हाला लिहून दिलं बघा, रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन ओनली 1 मॉलिक्यूल म्हणलं, राईट. तर ते काऊन एका मॉलिक्यूल मुळेच काऊन लागलं, ते तुम्हाला मेकॅनिझम मध्ये क्लिअर होते बघा. पहिलं स्टेप काय होतं, सीबीआर बॉन्ड ब्रेक झालं. सीबीआर बॉन्ड ब्रेक होऊन काय फॉर्म झालं, लवकर सांगा. सीबीआर बॉन्ड ब्रेक होऊन कार्बोकॅटायन फॉर्म झाला, नंतर बीआर मायनस. मग सेकंड स्टेप मध्ये न्यूक्लिओफाईल अटॅक झाला ना, फ्रंट साइड आणि बॅक साइड. मग काय झालं, प्रोडक्ट फॉर्म झाला, OH, है की नाही. तर हे जे सेकंड स्टेप आहे ना, फास्ट स्टेप आहे, आणि पहिलं स्टेप जे आहे ना, स्लो स्टेप आहे. स्लो स्टेप हे खूप फास्ट, विथिन सेकंड मध्ये होते सेकंड स्टेप, कारण ऑलरेडी कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हे 3 ग्रुप 120 डिग्रीज न सेपरेट आहेत, स्टिरिक हिंड्रन्स बी नाही. OH इझिली अटॅक होऊन जाते, त्याने वेटच करत राहते प्लसची. जसं प्लस दिसला तसं हे अटॅक होऊन जाते. इट इज अ फास्ट प्रोसेस. बट इथं बघा, हे सीबीआर बॉन्ड ब्रेक व्हायला एंडोथर्मिक प्रोसेस आहे. हे बॉन्ड ब्रेकिंग होणं एंडोथर्मिक, म्हणजे रिॲक्टंट मध्ये बॉन्ड ब्रेक व्हायला, हे सीबीआर बॉन्ड ब्रेकिंग होणं हे स्लो प्रोसेस आहे. जोपर्यंत हे बॉन्ड ब्रेक होत नाही, चांगलं बघा, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड मधलं सीबीआर बॉन्ड ब्रेक होत नाही तोपर्यंत हे कार्बोकॅटायन फॉर्म होत नाही. जोपर्यंत कार्बोकॅटायन फॉर्म होत नाही तोपर्यंत हे न्यूक्लिओफाईल त्याच्यावर अटॅक होत नाही. समजलं. तर मग हे बॉन्ड ब्रेक झालं तरच हे OH मायनस अटॅक व्हायला, म्हणजे हे OH मायनस वेट करायला की कधी कार्बोकॅटायन फॉर्म होईल आणि कधी मी त्याच्यावर अटॅक होईल. तर मग आता ह्या दोन्ही मेकॅनिझम मध्ये, 2 स्टेप मध्ये बघलं तर तुम्हाला कोणतं रिॲक्शनचा टाइम कोण डिसाइड करायला, न्यूक्लिओफाईल वॉटर डिसाइड करायला का मग टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड डिसाइड करायला. न्यूक्लिओफाईल म्हणजे H2O.
सांगा ना. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. हा, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड एकच मॉलिक्यूल. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड ओनली डिसाइड द रेट ऑफ रिएक्शन, म्हणजे स्पीड ऑफ रिएक्शन. म्हणजे हे बघा, हे लवकर ब्रेक झालं तर OH लवकर अटॅक व्हायला. बट इकडे बघा, आपल्याला टोटल आवर्स किती लागले म्हणलो मी तुम्हाला, 8 आवर्स लागले म्हणलो. एक एक्सपेक्टेशन, एक्झॅक्टली नाही ते टाइम उगा सांगायलो. तर समजा की हे बॉन्ड ब्रेकिंगलाच किती टाइम लागते माहिती आहे, 7 आवर्स 30 मिनिट्स लागले. 7 आवर्स 30 मिनिट्स हे बॉन्ड ब्रेक व्हायला लागलं. त्याच्यानंतर राहिलेले 30 मिनिट्स मध्ये हे OH अटॅक होऊन प्रोडक्ट फॉर्म झाला. म्हणजे मॅक्झिमम टाइम कुणा घेतलं बघा इथं, मॅक्झिमम टाइम कुणा घेतलं इथं, CBr बॉन्ड ब्रेकिंग साठी टाइम लागला. म्हणून आपण काय म्हणले मेकॅनिझम मध्ये बघा, तिथे लिहून आहे तुम्हाला स्लो स्टेप प्रोसेस आणि RDS म्हणलो त्याला. पहिल्या स्टेपला काय म्हणले आपण, RDS म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप, म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे स्पीड ऑफ रिएक्शन कोणत्या स्टेप मध्ये डिसाइड व्हायला त्याला म्हणतात RDS. तर आपले 2 स्टेप आहेत. पहिला स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन आणि सेकंड स्टेप अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. तर आपल्याला अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइलला वेळ लागणार आला, पण फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन वेळ लागायला, टाइम टेकिंग प्रोसेस आहे ते. म्हणून पहिला स्टेप काय आपला, ओके क्लिअर आहे. ओके, किती पॉइंट झाले आता. सायलेंट फीचर मधलं कोणतं झालं, किती झालं एवढं तर सांगा. पहिलं झालं इट इज अ प्रोसेस, त्याच्यानंतर दुसरं बी वाला बी झालं फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, आता सांगितलं ना. म्हणजे एकाच मॉलिक्यूलवर डिपेंड आहे ना रेट ऑफ रिएक्शन, म्हणून फर्स्ट ऑर्डर. तिसरा पॉइंट बी क्लिअर झाला तुमचा, रेट ऑफ रिएक्शन ओनली डिपेंड्स अपॉन ओनली वन मॉलिक्यूल, दॅट इज अल्किल कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्किल हॅलाइड. चौथा पॉइंट काय दिलो मी तुम्हाला, रिएक्टिव्हिटी दिलो, रिएक्टिव्हिटी. तर रिएक्टिव्हिटी काय आहे सर म्हणलं तर, टर्शरी अल्किल हॅलाइड्स मोर रिएक्टिव्ह दॅन secondary alkyl halides and secondary more reactive than primary alkyl halides and primary more reactive than methyl halide. आणि तुम्हाला एक सांगायला, हे जे फॅक्टर जे आहेत ना ते तुम्हाला नंतर बी समजते, व्हॉट आर द फॅक्टर इफेक्टिंग ऑन द SN1 and SN2 तिथं क्लिअर होते. आता जस्ट तुम्हाला सायलेंट फीचर समजून सांगायला, टेन्शन घेऊ नका. रिएक्टिव्हिटी कुणाची जास्त आहे, टर्शरी अल्किल हॅलाइडची मोर रिएक्टिव्ह आहे याच्यामध्ये, राईट. हे काऊन आहे म्हणलं तर तुम्हाला बघा, ह्याच पॉइंट मध्ये कुठे तर सांगितलं होतं, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन आहे ना. पहिलं स्टेप काय, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन आहे ना. मग कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी बघितली आपण, कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी बघितलं तर टर्शरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी अँड सेकंडरी मोर स्टेबल दॅन प्रायमरी. म्हणजे स्टेबल इंटरमिडिएट थ्रू रिएक्शन होणार. म्हणजे जितकं कार्बोकॅटायन स्टेबल राहील तितकं फास्ट SN1 रिएक्शन होणार. म्हणून अल्किल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी टर्शरीची जास्त आहे, राईट. नेक्स्ट फिफ्थ पॉइंट काय सांगितलं सांगा, फिफ्थ पॉइंट काय सांगितलं. हा, वीक न्यूक्लिओफाइल. हा, ओके वीक न्यूक्लिओफाइल फेवरेबल म्हणलो, वीक न्यूक्लिओफाइल फेवरेबल म्हणलो. सर हे वीक न्यूक्लिओफाइल काय म्हणलं तर न्यूक्लिओफिलिसिटी आहे आपल्याला नेक्स्ट टॉपिक, व्हॉट आर द फॅक्टर्स आहे त्याच्यात सांगतो. सर हे वीक न्यूक्लिओफाइल म्हणजे काय, सिंपल मध्ये सांगतो बघा. आता सपोज पहिल्या स्टेप मध्ये आपलं बॉन्ड हे ब्रेक व्हायला, CBr बॉन्ड ब्रेकिंग होणं सुरू झालं, म्हणजे इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला. चांगलं आहे का, इलेक्ट्रॉन्स कुणीकडे मूव्ह व्हायला, ब्रोमिनकडे. म्हणजे कार्बन आणि ब्रोमिन मध्ये ब्रोमिनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स ब्रोमिनकडे मूव्ह व्हायले. तर ब्रोमिन वर कोणतं चार्ज यायला सुरू होते, निगेटिव्ह. तर ब्रोमिन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावर कोणतं चार्ज यायला सुरू होते, पॉझिटिव्ह. सपोज आपलं न्यूक्लिओफाइल स्ट्रॉंग राहिलं असतं, स्ट्रॉंग राहिलं असतं, तर हे बॅक साइड जाऊन अटॅक झाला असतं कार्बोकॅटायनवर. कारण हे न्यूक्लिओफाइल वर निगेटिव्ह चार्ज आहे आणि ह्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर हे स्ट्रॉंग राहिलं असतं, तर हे ब्रोमिन ज्या साइडनं निघायला त्याच्या अपोजिट साइडनं जाऊन इथं अटॅक झाला असतं. बट आपलं न्यूक्लिओफाइल काय आहे, वीक आहे. वीक असल्यामुळे ते बॅक साइडनं अटॅक होत नाही
कारण बॅक साइड ना बल्की ग्रुप पण आहे इथं आणि वीक असल्यामुळं ते काय करते, पहिलं ब्रोमिनला निघू देते इथून, ब्रोमिन निघून कम्प्लिटली रिमूव्ह झाल्यावरच ही वीक न्यूक्लिओफाईल इथं अटॅक होते. क्लिअर? ते स्ट्रॉंग घेतले असते आपण तर बॅक साइड अटॅक झाला असता, फ्रंट साइड पण बीआर निघून गेला असता, म्हणजे एकच प्रोडक्ट फॉर्म झाला असता आपल्याला इन्व्हर्शन. बट हे ब्रोमिन कम्प्लिटली निघल्यानंतर हे वीक न्यूक्लिओफाईल जाऊन अटॅक व्हायला, म्हणून आपल्याला ते फ्रंट साइड बॅक साइड दोन्ही बी पॉसिबिलिटीज आहेत. समजलं? क्लिअर आहे ना आता? ओके, 5वा पॉइंट क्लिअर झाला. हे झालं वीक न्यूक्लिओफाईल. नेक्स्ट त्याच्यानंतर 6 पॉइंट काय सांगितलं? वीक न्यूक्लिओफाईल झाला. नेक्स्ट काय? पोलर प्रोटीन फेवरेबल. हा, पोलार. राईट. ऐका पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट आपण SN1 रिएक्शन मध्ये यूज करतो. चांगलं आहे का? हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट. तर सर पोलार म्हणलं तर माहित आहे तुम्हाला, सांगतो आपल्याला काय करायचंय, कोणतं बी अल्किल हॅलाइड राहू, आपल्याला फर्स्ट हे बॉन्ड तोडायचं आहे ना. हे RX बॉन्ड तोडायसाठी आपल्याला लागणारं सॉल्व्हेंट असते पोलार सॉल्व्हेंट. पोलार सॉल्व्हेंट लागते. कारण हे बघा इथं CX बॉन्ड आहे, अल्किल हॅलाइड मध्ये CX बॉन्ड आहे. ते CX बॉन्ड हे कार्बन आणि X मधलं बॉन्ड तोडायसाठी लागणारं सॉल्व्हेंट काय आहे? पोलार सॉल्व्हेंट. तर पोलार सॉल्व्हेंट म्हणलं तर अरे ज्याच्यामध्ये प्लस मायनस चार्जेस जनरेट होतात त्याला पोलार सॉल्व्हेंट म्हणतो आपण. प्लस मायनस चार्जेस त्याच्यामध्ये जनरेट होतात त्याला पोलार सॉल्व्हेंट म्हणायचं. राईट? हे पोलार सॉल्व्हेंट. क्लिअर आहे? ओके, लास्ट 10 मिनिट्स आहे. पोलार सॉल्व्हेंट. आणि प्रोटिक कुणाला म्हणायचं म्हणलं तर तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो बघा. फोन, FON, फोन. आता समजा फोन, आठवण ठेवायसाठी ऑर्डर बी तेच आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. बघितलं तर फ्लोरीनची जास्त आहे ऍज कम्पेअर टू ऑक्सिजन, ऑक्सिजनची जास्त आहे ऍज कम्पेअर टू नायट्रोजन. तर FON ला डायरेक्टली काय अटॅच असेल तर हायड्रोजन अटॅच असेल तर तशा सॉल्व्हेंटला काय म्हणायचं माहित आहे तुम्ही? प्रोटिक सॉल्व्हेंट म्हणायचं. प्रोटिक सॉल्व्हेंट, पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट. पोलर बी आहे कारण ऑक्सिजन, आता एक्झाम्पल साठी इथं वॉटरच घ्या ना. हे बघा वॉटर घेतले तर बघा वॉटर मध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन कुणाला अटॅच आहे? बोथ साइड हायड्रोजन. ऑक्सिजन हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कुणाची जास्त आहे? ऑक्सिजनची. तर ह्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज राहणार, ह्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह, ह्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह राहणार. कधी आठवण ठेवा, वॉटर म्हणजे, आणि वॉटरचं काय बघा, वॉटरला डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी जास्त आहे. चांगला आहे का? वॉटरला डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी जास्त आहे. सर हे डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय सर? आम्हाला नाही समजलं. म्हणजे इकडे बघा, आपल्याला अल्किल हॅलाइड मध्ये CX बॉन्ड आहे, याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. CX बॉन्ड मध्ये काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की नाही? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर हे बघा, कोणत्या बी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनला कमी करायसाठी, वीक करायसाठी, म्हणजे ह्या C आणि X मध्ये जे बॉन्ड आहे, जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला वीक करण्यासाठी आपण कुणाला यूज करायला? वॉटर. त्यालाच म्हणतात डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी. म्हणजे दोन आयटम मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शनला कमी करणाऱ्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी. ते डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टीला डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी कुणाची जास्त आहे? वॉटरची जास्त आहे. म्हणजे 80%, नियर अबाउट 80% ह्याच्यामधलं बॉन्ड वीक करून टाकते वॉटर. तर आता तुम्हाला समजलं असेल पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट कुणाला म्हणायचं? हे इकडे आहे का? तुम्हाला सांगतो खूप सारे सॉल्व्हेंट आहेत बघा. हे बघा एक्झाम्पल साठी आता वॉटर आहे. हे वॉटर पोलार प्रोटिक सॉल्व्हेंट आहे की नाही?
अरे सिंपल मी सांगलेले ट्रिक माइंड मध्ये ठेवा. हे बघा, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नायट्रोजनला डायरेक्टली हायड्रोजन अटॅच असेल, एक राव की दोन राव आपल्याला त्याच्यावर संबंध नाही. ऑक्सिजनला, फ्लोरीनला, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटमला हायड्रोजन अटॅच असेल तर तशा सॉल्व्हेंटला पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट म्हणा. वॉटर एक पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट आहे, राईट. हे आहे की नाही सांगा बरं. CH3OH, मिथेनॉल, लवकर सांगा. मिथेनॉल हे वॉटर तर पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट आहे. मिथेनॉल आहे की नाही, लवकर. मिथेनॉल पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट आहे की नाही. अरे इथं बघा ना, ऑक्सिजनला कोण अटॅच आहे, हायड्रोजन अटॅच आहे ना, एटलीस्ट एक तर हायड्रोजन अटॅच राहा. सो दिस इज ऑल्सो पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट, राईट. NH3 आहे. NH3 जनरली बेस आहे, तरी पण नायट्रोजनला हायड्रोजन अटॅच आहे तर आपण म्हणू शकता पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट, राईट. असे HF आहे. बघा, फ्लोरीनला हायड्रोजन अटॅच आहे, ह्याला पण आपण पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट म्हणू शकतो. क्लिअर आहे ना. हे सर्व काय येतात, पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट. हे सॉल्व्हेंट आपण यूज करतो रिएक्शन मध्ये, समजला. क्लिअर आहे. आन्सर याचा रोल काय, पोलर प्रोटिक सॉल्व्हेंटचा रोल काय, अजून एक बार सांगायलो. CX बॉन्डला वीक करणं पहिली गोष्ट. मग वीक झाल्यामुळे हे बॉन्ड काय होते, तुटून जाते. तुटल्यानंतर काय फॉर्म झालं, लवकर सांगा. कार्बोकॅटायन फॉर्म झाला आणि प्लस X मायनस फॉर्म झाला ना. अरे मग इकडे आहे का, जे कार्बोकॅटायन फॉर्म झाला त्याच्या बाजूला X मायनस असेल तर ते परत अटॅक होते की नाही त्याच्यावर, होऊ शकते ना. प्लसला मायनसची गरज आहे, कॅटायनला ऍनायनची गरज आहे, ते ऍनायन परत अटॅक होऊ शकते ना. म्हणून तर पहिलं स्टेप रिव्हर्सिबल प्रोसेस दिलो तुम्हाला मी, रिव्हर्सिबल मॅनर मध्ये. तर मग हे परत अटॅक होते. मग हे परत अटॅक होऊ नये म्हणून तर हे पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट काय करते, त्याला क्लोज करून टाकते, म्हणजे ते निघू नाही भेटत, फसून जावं. हे बघा असं सर्विकून घेर त्याला राऊंड अप करून घेतात, त्याला एक गेज बनवून त्या गेज मध्ये फसून टाकतात. म्हणजे कसं सर, समजणं आलं मला तर इकडे बघा, काढायला एक येणं आलं, इकडे बघा. हे बघ, सिंपल सिंपल मध्ये सांगतो, सिंपल आहे. हे बघ, CX बॉन्ड तुटलं, तुटल्यानंतर काय फॉर्म झाला, कार्बोकॅटायन फॉर्म झालं. हे सोडून द्या कोणत्या टाईपचा. प्लस इकडे काय आलं, X मायनस आलं. तर X मायनसच्या सराउंडिंग आता वॉटर घ्या, सिर्फ वॉटर घ्या. बघा H2O. स्लो काढलं तर काय बी येते, गडबड केलं तर जात, राईट. तर तुम्हाला माहित आहे वॉटर मध्ये याच्यावर प्लस चार्ज आहे, इथं हायड्रोजन वर प्लस 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 प्लस. तर बघा, ते मायनसला सर्विकून प्लस चार्ज अटॅक केले, राऊंड अप करून घेतले, गेज बनवून त्या गेज मध्ये फसून टाकले त्याला. आता हे X मायनस फ्री आहे का, ते परत जाऊन ह्याच्यात अटॅक होऊ शकते का सांगा. जे कार्बोकॅटायन फर्स्ट स्टेप मध्ये जे CBr बॉन्ड ब्रेक झाला, आपल्याला माहित आहे ना, CBr बॉन्ड ब्रेक झालं, कार्बोकॅटायन फॉर्म झालं आणि प्लस Br मायनस रिलीज झालं. मग हे Br मायनस परत अटॅक होऊ शकते ना. मग अटॅक होऊ नये म्हणून आपण त्याला काय यूज करायला, पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट यूज करायला. पोलर प्रोटिक ह्याला सॉल्वेशन म्हणतात. काय म्हणतात, सॉल्वेशन. सॉल्वेशन म्हणजे काय, ऍनायनच्या सराउंडिंग वॉटर मॉलिक्यूल ऑक्युपाय करणं. म्हणजे ऍनायन आता X मायनस काय ऍनायन आहे ना, ऍनायनच्या सराउंडिंग वॉटर मॉलिक्यूल ते बी पॉझिटिव्ह हायड्रोजन साइडने येऊन अटॅक होतात. हे बघ, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, हायड्रोजनवर प्लस आहे, तर हे H प्लस काय झाले, X मायनसला राऊंड अप करून घेतो. म्हणजे पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट काय केले, X ला परत ह्याच्यावर अटॅक होऊ देत नाही, बस एवढं समजून घ्या. त्याच्यानंतर फॅक्टर्स इफेक्टिंग मध्ये अजून क्लिअर सांगतो, राईट. हा, त्याच्यानंतर काय झालं, पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट झालं. रिअरेंजमेंट पॉसिबल आहे की नाही, रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. रिअरेंजमेंट मला तर माहित आहे ना, सपोज एका रिएक्शन मध्ये सेकंडरी कार्बोकॅटायन फॉर्म झालं आणि तिथं चान्सेस असतील, चान्स रिअरेंज होऊन हायड्रोजन हायड्राइड आयन शिफ्टिंग, मिथाइल ग्रुप शिफ्टिंग और फिनाइल ग्रुप शिफ्टिंग, कोणता भी एक ग्रुप, फिनाइल ग्रुप, हायड्राइड आयन ग्रुप, मिथाइल ग्रुप शिफ्ट होऊन
टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्म व्हायचे चान्सेस असेल तर तिथं रिअरेंजमेंट करून घ्यायचं, त्याला म्हणतात रिअरेंजमेंट. आपण खूप रिॲक्शन मध्ये केले रिअरेंजमेंट, म्हणजे एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये, सबस्टिट्यूशन, एलिमिनेशन मध्ये खूप जागी केले आपण. सेकंडरी कार्बोकॅटायन फॉर्म झाला. फॉर एक्झाम्पल सांगून देतो, हे बघा इथंच होऊन जाते बघा. टाइम नाही, टाइम संपायला म्हणून म्हणायला. हे बघा इथं आहे बीआर, इथून बीआर निघलं, इथून बीआर निघल्यावर इथं सेकंडरी कार्बोकॅटायन आलं. मग आता हे इथलं CH3 इकडे शिफ्ट झालं तर इथं प्लस येते, म्हणजे टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्म झाला. असं रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. कार्बोकॅटायन फॉर्म व्हायला म्हणजे तिथं रिअरेंजमेंट पण पॉसिबल असते. आणि बघा रेसिमिक मिक्सचर फॉर्म होते म्हणले आपण, रेसिमिक मिक्सचर ह्या रिएक्शन मध्ये काय फॉर्म होते म्हणले आपण, रेसिमिक मिक्सचर फॉर्म होते म्हणले. रेसिमिक मिक्सचर म्हणलं तर माहिती आहे ना, ऑप्टिकल इनएक्टिव्ह इक्विमोलार क्वांटिटी ऑफ R and S डेक्स्ट्रो अँड लिव्हो एनान्शिओमर्स, राईट. तर हे रेसिमिक मिक्सचर कोण फॉर्म होते म्हणलं तर, सपोज आपला सबस्ट्रेट, आपलं इनिशियल कंपाऊंड अल्किल हॅलाइड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर आपलं जे प्रोडक्ट फॉर्म होईल ते ऑप्टिकली इनएक्टिव्ह होते, कारण 50% रिटर्शन आणि 50% इन्व्हर्शन, रिटेन्शन आणि 50% इन्व्हर्शन फॉर्म व्हायला ना. सो एक PPL ला राईट साइड रोटेट केलं तर एक PPL ला लेफ्ट साइड रोटेट करणार, म्हणजे अपोजिट इनान्शिओमर्स आहे ते आणि इक्विमोलार क्वांटिटी मध्ये आहेत, म्हणून हे मिक्सचर काय होणार, ऑप्टिकली इनएक्टिव्ह होणार. ओके, अजून काय झाले ना, सर्व पॉइंट्स क्लिअर झाले ना. आता काय नाही, जस्ट मी लिहून दिलेले सायलेंट फीचर्सला आठवण ठेवा. हे बघ हे वाले, हे 9 फीचर्स आठवण ठेवा बरं. हे बघ, इट इज अ 2-स्टेप रिएक्शन. तुम्हाला अजून बेस्ट फॅक्टर इफेक्टिंग ऑन SN1 आणि SN2 रिएक्शन तिथं अजून क्लिअर सांगतो, तिथं हे मेकॅनिझम वगैरे राहत नाही. आज जस्ट काय करायचं आहे तुम्हाला, हे सर्व सायलेंट फीचर आहेत आणि ह्याला ऑपोजिट कोण आहे तर SN2 साठी हे पूर्ण